श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय दूसरा। श्री गणेशाय नमः। ओम द्रां दत्तात्रेयाय नमः। कुरवपुरी राहती श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ समर्थ अनेक लीला दावीत लोकोद्धारा कारणे ऐसी काही वर्षे जात मग म्हणती भक्तां प्रत आम्ही आता होऊ गुप्त येथो निया अवधारा होऊ येथूनी गुप्त जाओनी राहू करदळी वनात काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात होऊ आम्ही अवधारा ऐसे सांगोनी भक्तां प्रत कृष्णा नदीत होती गुप्त श्रीशैल पर्वती प्रकटत महास्वामी अवधारा काही काळ राहोनी तेथ करदळी वनी प्रवेशत समाधी लावोनी बैसत काही वर्षे तेथवरी समाधीते विसर्जोनी अवतार घेती श्रीपाद मुनी कारंजा ग्राम म्हणोनी महाराष्ट्रात अवधारा तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणो लागत लोक आश्चर्यचकित म्हणती दिव्य बालक हे नरडे न मागे काही बालक ओम म्हणत राही सदा हास्य करीत राही ओम ऐसे म्हणोनिया दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी गृही गुंजत ओम प्रकटला म्हणत लोक विस्मये ते धवा ऐसी जाती वर्षे सात बालक ओम राहे म्हणत परी न काही बोलत चिंतित होती सर्वही इतरे जनजे बोलत ते सर्व कळे बालका प्रत परी प्रत्युत्तरी ओम म्हणत आणिक काही बोलेना अंती पुसती तयासी सांग तू केव्हा बोलसी बालक खूण करोनी त्यासी सांगत सेते अवधारा खूण करोनी दावीत मौजी बंधन करा म्हणत उपनयन होता त्वरित बोलेन आपण म्हणतसे ऐसे ऐकोनी माता पिता मौजी बंधन तत्वता करो म्हणती निश्चिता तयारी करो लागले सुमुहूर्त पाहोनी उपनयन केले पहा मौजी बंधन बालक वेद मंत्र म्हणून निज मौनाती सोडी तसे सर्वा आश्चर्य वाटत बालक पहा वर्षे सात वेद मंत्र म्हणो लागत अवतार म्हणती दत्ताचा तव नृसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकां प्रती आम्ही संन्यासी असोयती गृही न राहू निश्चये ऐसे सांगोनी सर्वां व्रत
निघाले स्वामी हिमालयात, तेथे तप आचरित लोकोद्धारा कारणे। तेथूनिया पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबरस्थान जेथ, तेथे येऊनी राहिले। भिलवडी ग्रामा समीपत औदुंबरस्थान प्रख्यात, आज जाहले असत दत्तस्थान म्हणोनिया। 4 मास राहती तेथ शक्ती ठेविती अमूप, पादुका तेथे स्थापित जगदोद्धारा कारणे। ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान। मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते। उदर व्यथेने पीडित ब्राह्मणा करीती व्याधिमुक्त, मूढा विद्वान करीत ऐसा महिमा जयाचा। माधव विप्रासी ब्रह्मज्ञान, देती स्वामी कृपा करोन। सायं देवासी अभयदान, श्री गुरु कृपे मिळतसे। भक्तांसी उपदेश देती, देह हा अनित्य म्हणती। धर्म करा म्हणून सांगती, मोक्ष मार्गाते पावाया। सर्व येथे राहणार, काही न येई बरोबर। सत्कर्म आणि सदाचार, हेची जीवाचे सांगाती। सायं देव दत्त भक्त, कडगंची ग्रामी राहत। तयावरी कृपा बहुत, केली पहा श्री गुरुने। श्री गुरु सायं देवासी म्हणत, सदैव तुझ्या वंशात। दत्त भक्ती राहे नांदत, प्रिय भक्त अमुचा तू। सायं देव महाभक्त, तयासी स्वामी सांगत। आम्ही तुमचे गावा समीपत, भविष्य काळी वास करू। सायं देवाचे वंशात, महाभक्त जन्मा येत। नाम सरस्वती असत, तया महाभक्ताचे। दत्त कृपा व्हावी प्राप्त, म्हणोनी जाई अरण्यात। तेथे भेटती महासिद्ध, शिष्य पहा श्री गुरुचे। सरस्वतीसी म्हणती सिद्ध, तू लिही श्री गुरुचरित्र। श्री गुरुकथा त्यासी सांगत, महासिद्धते अवधारा। श्री गुरूंच्या दिव्यकथा, महासिद्धांनी लिहिल्या होत्या। घेऊनी हाती त्या ग्रंथा, चरित्र लिखाणा आरंभिले। सरस्वती नामे तो भक्त, पिता गंगाधर असत। सरस्वती गंगाधर नामधारक, लिही चरित्र श्री गुरुचे। सायं देवासी आश्वासित, तव ग्रामा समीपत। गाणगापुरी राहू म्हणत, भविष्य काळा माझारी। सायं देवासी आश्वासून, श्री गुरु करीती प्रयाण। औदुंबरस्थानी येऊन, कृष्णा किनारी राहिले। तया औदुंबरस्थानात, 4 मास राहती श्री दत्त। तेथून पुढे निघत,
लोकोद्धार करावया। तेथूनी पुढे निघती नृसिंहवाडी स्थानी जाती। 12 वर्षे तेथे राहती तप करीती ते देखा। श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला येथे पाहत श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले। अध्याय 2 समाप्त।